नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे सांगितले। सातारामधून निनावी फोन येत असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। हाके यांनी सांगितले की त्यांच्या गाडीला कट मारणे, गाडी अडवणे असे प्रकार घडत असून ते कुठेही थांबले की विशिष्ट समाजाचे लोक गोळा होतात। राज्य मागासवर्ग आयोग सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांना जातीयवादी ठरवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रातून शेकडो धमक्यांचे कॉल, जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला। या प्रकरणात काही सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी आरोपींची आडनावे शोधून एका समाजाला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला। तो समाज माझ्या ओबीसी प्रवर्गात येतो असे हाके म्हणाले। आरोपींच्या आडनावावरून एका समाजाला लक्ष्य केले गेले। ओबीसी प्रवर्गातील एका समाजाला, त्या समाजातील अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात असेल त्यावेळी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी उभा राहिलो असेही त्यांनी स्पष्ट केले। या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी हाके यांनी केली। हा करू ना, करू आपण, मी आणून उभा करतो तुमच्यासोबत। हा आयडेंटिटी आपण करू नये। संतोष देशमुख पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले, जरांगी तिथं पोहोचलेले आहेत। तसं बघता या भूमिकेकडे कुठेतरी हा सगळा विषय जो आहे तो मूळ विषयापासून भरकटला जातोय। नाही, माझं म्हणणं असं आहे की आरोपींना शिक्षा, कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। न्यायालय म्हणत असेल, न्याय व्यवस्था म्हणत असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यात दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही। आरोपीच्या कृत्याचं समर्थन आरोपीचे बहीण भाऊ सुद्धा करणार नाहीत, आई वडील करणार नाहीत, तर लक्ष्मण हाके करायचा प्रश्नच उरत नाही। प्रश्न उरतो हा की शिक्षकांची बिंदू निमावली तुम्ही काढताय। शिक्षकांचा काय इन्फ्लुएन्स असू शकतो या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? माझं म्हणणं एक आहे की 2 जातीमध्ये तेढ निर्माण होती आणि त्याचं पर्क्युलेशन महाराष्ट्रामध्ये होतंय। जिथं जिथं नोकऱ्या करतात सार्वजनिक ठिकाणी, जिथं जिथं मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जातात, एक बीड जिल्ह्यामधलं प्रकरण, आता परत मी फक्त त्याचं सुतोवाच करतो। हॉस्टेलला एका मुलाची जात बघून त्याच्यावरती त्याला एवढं छळलं जातंय की तो डिप्रेशन मध्ये गेलाय। आता ते पण मी तुम्हाला नाव वगैरे सगळी मी तुम्हाला लिस्टच घेऊन येतो, जी काही प्रकरणं घडलेत ती। माझं म्हणणं एवढंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना आपल्यावरती 12-13 करोड जनतेचं दायित्व आहे। जेही लोकप्रतिनिधी डायलॉगबाजी करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे। परंतु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलत असाल, माझ्या दम आहे, मी बघून घेईन। कुणाला बघून घेईन? कोण आहे नक्की पुढे टार्गेट? तुम्ही नाव निश्चित घेत नाही, पण तुम्हाला काय म्हणायचं नक्की? हा प्रश्न या महाराष्ट्रातले विचारवंत, तज्ज्ञ, नेते मंडळी या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून संवाद साधला पाहिजे। नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे, ना की याचं राजकारण करता कामा नये। जर या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं जर राजकारण होतंय असा माझा आरोप आहे, कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे। ज्यांच्यावर आरोप आहे त्याच्या सर्वांना मोका लागलाय, फक्त अपवाद आहे वाल्मिक कराड यांचा। तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? आता नाही, मला असं वाटतंय की जो आरोपी आहे, मग कोणीही म्हणतोय मी कुणाचंच नाव घेत नाही, कुणालाच एक्सक्यूज करत नाही। ज्याचंही नाव आहे त्याला त्याच्यावरती ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत, त्यातून एक्सक्यूज करायचं। आणि आम्ही आहोत कोण? न्याय व्यवस्थेने जर एखाद्यावर आरोप लावला तर तो आरोप नाही म्हणणारे आम्ही कोण आहोत? आम्ही वकील आहोत का? त्यामुळे आम्ही प्रतिवाद करायचा प्रश्न येतो कुठं? कुणाचं नाव घ्यायचं? माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन आहे। अरे त्यांचा जर तिथं सहभाग असेल, इव्हिडन्स असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना। प्रश्न उरतो कुठं? अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले, बघा, जो आरोपी पैसे भरून दिले, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी आहेत असा देखील आरोप जे आरोपी असतील, जो त्यांच्यावर आरोप असेल, जी त्यांच्यावर कारवाई होईल त्याच्यात आम्ही आडवे येणारे कोण आहोत? आमचं म्हणणं एकच आहे, फक्त एखाद्या कम्युनिटीला, शिक्षकांना, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका नावं घेऊन आणि त्या आडनावाची जात शोधू। नाही, मी उचल ओबीसीची घेतली। माझा आका सांगतो ना, मी ओबीसीची उचल घेतली। मी आयोगाचा राजीनामा दिला त्यावेळी पण मला उचलच घेतली म्हणले,
पुन्हा मला म्हणाले यांनी भुजबळांची उचल घेतली. मी ओबीसीची बाजू मांडत होतो, उपोषण करत होतो. त्यामुळे माझ्या हे प्रश्न उचल, पण ह्यांनी धसानीच आमची उचल घेतली. धस आमच्या मतावर निवडून गेले, कारण धसानी सांगितलंय विजयी सभेत, माझं नाव घेऊन सांगितलं. मी कधीही त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात गेलो नव्हतो. ते म्हणाले, अरे हाके बाळा, गोंडस बाळा, धनगरांनी मला मतदान दिलंय. त्याच धनगरांची बिंदू निमावली शोधतोय. पण बिंदू निमावली ते जे काय युट्यूब मधून जे फिरतंय, की त्या कम्युनिटीचा, त्या प्रवर्गाची, त्या प्रवर्गात समोरच अतिरिक्त आहेत. एनटीसी किती अतिरिक्त आहेत तेवढे त्याच्या समोर आहेत. त्यांनी कुठेही अतिक्रमण ओबीसी मधल्या इतरांवर केलेलं नाही. कुणाला किती बिंदू निमावली कळते, बिंदू निमावलीवरती कधी धसानी. आणि माझ्यासमोर एक सुरेश धस ज्यावेळी राज्यमंत्री होते, बीड जिल्ह्यामधल्या अतिरिक्त बिंदू निमावलीचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे की संदीप क्षीरसागर शिक्षण पंचायत समिती सभापती होते. त्यावेळी ज्या काही जागा तिथं अतिरिक्त म्हणून 1359 जागा आलेल्या आहेत, 1359. आणि त्यामध्ये अतिरिक्त विजय एनटी अ प्रवर्गात अतिरिक्त 78 आहेत, क प्रवर्गात 55 आहेत आणि ड प्रवर्गात 162 आहेत. ती जी काय आकडेवारी सांगितली जाते, ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही. आणि ह्या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी, त्यावेळच्या लोकांनी, शिक्षण सभापतींनी, जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पीएनं ह्या ज्या काही जागा इकडे आल्या गेल्या, त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये घेतलेले. आणि मग ह्या किती जागा अतिरिक्त झाल्या, 1359 जागा अतिरिक्त झालेल्या आहेत. हा प्रश्न ज्याला कुणाला, हा 1 तास 2 तासाचा संपणारा विषय नाही. सुरेश धसानी बिंदू निमावलीवर कधीही माझ्या समोर यावं, अंजलीताई दमानी यांनी कधीही माझ्या समोर यावं. आणि जे काही युट्यूब मधनं जे काही अपुरी माहिती दिली जाते, आणि रोस्टर कुठे जिल्ह्यावर असतो का? रोस्टर हा राज्यावर असतो. आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडची तिकडे जातात, अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर अथॉरिटी पासून सगळे लोक सगळा क्रायटेरिया फुलफिल करून तिथे जातात. आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो? मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का? अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती, बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ. पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण हाके कधीही जातीयवादी नव्हता. पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल आणि जर मला कुणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर करून आंदोलन करतात. आता आंदोलन सुरू आहे, ते बाहेर गेले नाही आले पाण्याच्या. हे बघा, आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. नाही, पण हे लक्ष वेधून घेण्यासाठी असं नाही, प्रकरणाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना. नाही, तुम्ही त्या आंदोलनात समर्थन. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के, उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी
उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।